आमचे ऑलमोस्ट रिलेटिव्ह नाशिकला राहतात आणि मी पुण्याला असल्यामुळे जवळच्या सगळ्या नातेवाईकांना भेटणंही खूप कमी होतं. पण असे सण आले की सगळ्यांना भेटण्याचा एक सुंदर बहाणा मिळतो. रक्षाबंधन होतं म्हणून मी कालच माहेरी आले आणि आरूच्या दीदी तिला बघून किती खुश झाल्या ते तुम्ही बघूच शकता. आणि आरूला पण आहे ना त्यांच्यासोबत राहायला खूप आवडतं. रात्री सुद्धा तिची परी आणि मामा सोबत ही अशी मस्ती सुरू होती. मग सकाळी लवकर उठून मस्त छान रेडी झाली कारण आजचा दिवस होता राखीचा. आम्ही ना 4 काकांची मिळून 7 भाऊ आणि 3 बहिणी आहोत. आता सगळेच आपापल्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, पण असे सण आले की सगळ्यांना पुन्हा एकत्र भेटण्याची संधी मिळते. इथे माझे आता 4 भावांना राखी बांधून झाली आणि आरूला पण तिच्या दीदीला राखी बांधायची. सो मग त्या दोघींचं रक्षाबंधन सुरू आहे. सगळं झाल्यावर माझी माया आजी आहे ना तिला भेटायला आम्ही तिकडेच निघालो. म्हटलं जाता जाता मावशीलाही भेटून येऊया. आणि तिकडे गेल्यावर मावशीने मस्त फेमस अशा बेवड्या पापड्या तळल्या होत्या, सोबत वानुळाही दिला. आणि मावशी म्हणजे एक दुसरी आईच असते. खरंच अशा सणांमुळे कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र येतात, गप्पा होतात, मस्ती होते आणि जुन्या आठवणी पुन्हा जगता येतात. तुम्हालाही सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.